नमस्कार. GPP न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश पोकळे. आता मोठी अपडेट समोर येते. अपडेट म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी समोर येणारच होत्या, परंतु त्याला काही विलंब झाला असं आपण म्हणू शकतो. पण आज जो मूक मोर्चा झाला संतोष देशमुख यांच्या हत्येला न्याय मिळवण्यासाठी, त्याच्यामध्ये आमदार श्री सुरेश धस यांनी जी काही आत्ता दावे केले, त्याच्यामध्ये त्यांनी जी काही यादी वाचली, त्यांनी जो काय आता मागणी केली, आत्तापर्यंत ते आका म्हणत होते, आकाच्या आका म्हणत होते, पण त्यांनी आज वाल्मिक कराडांचं थेट नाव घेतले आणि धनंजय मुंडे यांचंही थेट नाव घेतले. सुरेश धस यांनी श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री अजित पवार उपमुख्यमंत्री आणि श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अशी मागणी केली की तुमच्या पाया पडतो मी, पण ह्या व्यक्तीचा राजीनामा तुम्ही घ्या, अन्यथा बिनखात्याचं मंत्री तुम्ही करा. बिनखात्याचं मंत्री करणं हा ऑप्शन असतो की नाही मलाही माहीत नाही, पण ते मंत्रिपदावरून हटवले गेले पाहिजे अशी ठाम भूमिका सुरेश धस यांनी मांडली. दुसरी गोष्ट, राज्यभरातल्या कानाकोपऱ्यात किंवा हिंदी पट्ट्यातसुद्धा आज सुरेश धसांची चर्चा काय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात फक्त एकमेव व्यक्ती अशी की त्या माणसाने बाजू लावून धरली. त्यांनी हेही बोलून दाखवलं की मी मंत्रिपद मला न भेटल्यामुळे हे गोष्टी सगळ्या करतो आहे असं कोणी आरोप करतात माझ्या, परंतु मी अशी कितीही मंत्रिपद वळून फेकू शकतो. संतोष देशमुख यांना न्याय मिळणं, यातल्या आरोपीला फाशी होणं हेच आमचं टार्गेट आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत यांना फाशी होईपर्यंत तुम्ही तुमचा याच्याबद्दलचा घटनेबद्दलचा संताप कमी होऊ देऊ नका असे सुरेश धस म्हणलेत. प्रामुख्याने याच्यात बोलायचं आहे असं आपल्याला की सुरेश धस ह्या व्यक्तीचा ह्या गोष्टीवरती इतका रोष आहे की आमच्या लेकराला तुम्ही कसं मारलं ही त्यांची जी भाषा आहे ती आत्मीयतेची आहे आणि आमचा एक कार्यकर्ता आणि आमचा एक चांगला माणूस गमावला याचं दुःख ते बोलत आहेत. आज त्यांनी जी काय मागणी केली, जे ते काय सांगत होते त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे आणि हे फार खतरनाक म्हणजे अगदी खळबळजनक दावे आहेत. निवडणुकीच्या काळात म्हणजे लोकसभेच्या काळात 50 लाख त्यांच्याकडनं कंपनीकडनं यांना मिळाले. एनर्जी नावाची अशी काहीतरी कंपनी आहे, त्यांचीही एक बैठक झाली, त्याच्यामध्ये स्वतः धनंजय मुंडे उपस्थित होतात असं त्यांनी दावा केला. आणि दुसरी गोष्ट, आवादा कंपनी ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस त्यांची डीलसुद्धा त्यावेळेस झाली, त्यावेळेस धनंजय मुंडेला माहीत होते, त्यावेळेस ते बैठकीत होते. इतका पुढं जाऊन दावा जर सुरेश धस यांनी केला असेल त्याच्यामध्ये फार तथ्य आहे. याच्यामध्ये श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आता इतक्या गंभीर प्रकारचे स्वरूपाचे आरोप जर स्वतः सत्ताधारी पक्षाचा माणूस, भारतीय जनता पक्षाचा माणूस जर करत असेल, ज्या पक्षाचे गृहमंत्री आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाचा माणूस, तर याच्यामध्ये फार प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा हा विषय आता फक्त वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, चाटे, जे काय आणखी 4 लोक आहेत यांच्यापर्यंत मर्यादित राहिलं नाही. याच्यामध्ये विशेष करून हा विषय थोडा बाजूला ठेवून मी आणखी एक गोष्ट सांगतो. बीडचे खासदार श्री बजरंग सोनवणे यांना तिथल्या एका मुंडे नावाच्या सहाय्यक आयुक्त पोलिसांनी त्या व्यक्तीला स्वतः एक पोस्ट टाकली त्यांनी, आणि जर काही बोललो तर ह्या माणसाला म्हणजे अक्षरशः धमकी दिली बजरंग सोनवणे यांना. ते खासदार आहेत आत्ता, मुंडे नावाचे कुठले तरी पोलीस अधिकारी आहेत. मला एक सांगा, अशा पद्धतीने जर हे प्रशासन चालवणार असतील तर हे तिथपर्यंत नाही, आता धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचले. आणि अजित पवार यांना त्यांनी म्हणजे श्री सुरेश धस यांनी अशा हात जोडून विनंती केली की तुम्ही तुमच्या गावातले तुमच्या बारामती ते 500-600 माणसं आमची बीडला पाठवा. तुम्ही असे नव्हते, मी तुमच्यासोबत 10 वर्ष काम केलं आहे, तुमच्या अशा काय हात गुंतलेत की तुम्ही धनंजय मुंडेला पदावरून खाली करत नाहीत, कारण ह्या माणसांचा प्रत्यक्ष या गोष्टी सहभाग आहे. इथपर्यंत सुरेश धस बोलले. हे प्रचंड गंभीर आहे, हे भयंकर आहे. ह्या गोष्टीवर जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. जर सत्ताधारी पक्षाचे पुराव्यानिशी एक डायरी स्वतःच्या हातात असताना वाचून दाखवत असतील, त्याच्यामध्ये हे जर आरोप असतील, तर श्री अजित पवार ह्या घटनेवरती जे मुगळून गप्पा आहेत, अख्ख्या महाराष्ट्रभर सांगत असतात की तू कसा निवडून येतो. अजित पवार सगळ्याला माहिती आहे अजितदादाचा वादा कसा आहे, सगळ्याला माहिती आहे अजितदादा स्पष्ट बोलणार आहे, महाराष्ट्र मला परिचित हो, महाराष्ट्र मला ओळखतो. ह्या सगळ्या गप्पा मारणारे जे अजित पवार आहेत ना, ह्या प्रकरणावरती तोंडाला कुलूप लावून बंद आहेत. अक्षरशः मुगगिळलेत त्यांनी, अशी परिस्थिती त्यांची आहे. काही काळ ते बाहेर होते असंही सांगतात, आम्हाला माहीत नाही, हरकत नाही, बाहेर असतील तरी बोलता येतं, पण ते अजिबात बोललेले नाहीत. परंतु त्यांनी आता तरी या गोष्टीवर बोललं पाहिजे आणि राजरोसपणे आपल्या पक्षाचा माणूस, आपल्या पक्षातला मंत्री जर ह्या गोष्टी करत असेल, त्याच्यामार्फत एखादा व्यक्ती जर इतका मोठा गुन्हा करत असेल, तर आपण एक शब्दही बोलू नयेत. हे नेतृत्व असं नसतं. हे नेतृत्व अक्षरशः हात काळे केलेलं नेतृत्व असू शकतो. दुसरी गोष्ट, कदाचित हे जे काय खंडणी प्रकरण आहे असं म्हणायला व्हावे की ह्या खंडणीतला काही वाटा अजित पवारांना तर भेटत नाही ना, अशी शंका याच्यामध्ये उपस्थित होती. त्यामुळं आज श्री सुरेश धस यांनी जे काय आरोप केलेत ते इतके गंभीर आहेत, ते इतके गांभीर्याने घेण्यासारखे आहेत की सरकारने आज उद्या परवा असं नाही आहे, इमिजिएटली ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्याचे कारण असं आहे की आत्ता बीडमध्ये जो काय तपास सुरू आहे त्याच्यामध्ये SITमध्ये जे काय अधिकारी आहेत त्यातले अनेक अधिकारी हे वाल्मिक कराडचे फॅन आहेत. वाल्मिक कराडचे फॅन आहेत हा शब्द वापरतो आहे. त्याचे चाहते आहेत, त्याच्यासोबत फोटो आहेत लोकसभेच्या नंतरचे, विधानसभेच्या नंतरचे. त्यामुळं माझी अशी विनंती आहे प्रशासनाला किंवा सरकारी यंत्रणेला किंवा श्री फडणवीसांना की हे गोष्टी काय चालल्यात. सत्ताधाऱ्याचा आमदार आपला इतकं गांभीर्याने जर घेत असेल एखादी गोष्ट, तो गंभीर आरोप करत असेल, आणि जर तुमच्या महायुतीमध्ये एखाद्या मित्रपक्षाचा मंत्री असेल आणि तो याच्यामध्ये जर असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी प्रामुख्याने प्रायोरिटीवर घ्यावं लागतं. अन्यथा
आज जी बीडमध्ये परिस्थिती ती उद्या अनेक ठिकाणी उद्भवू शकते. बीडची याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती होऊ शकते. याच्या अगोदरच श्री सुरेश जसे बोलतात ते लक्षात घ्या, गांभीर्याने घ्या आणि याच्यावर काहीतरी कारवाई करा अशी आमची तुर्तास मागणी आहे. तुर्तास आपण थांबू, याच्यावरती आणखी बोलत राहणार आहेत, बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. तुर्तास आपण थांबायत, पण हे शेअर करा, लाईक करा आणि लोकांपर्यंत पोहोचा, कारण ह्या ग्राउंड लेवलच्या गोष्टी येतात ह्या तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहील. थँक्यू.